तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती. जसं की आपल्याला माहीत आहे, निराधार योजनेचे जे पण लाभार्थी आहेत ते सर्व लाभार्थ्यांची पेन्शन हे DBTच्या माध्यमातून करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. जसं की संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी योजना या सर्व लाभार्थ्यांचे पैसे आता DBTने मिळणार आहे. आता DBT करण्यासाठी आपण काय प्रक्रिया केली होती, जसं की सरकारचा आदेश होता की आधार कार्डची झेरॉक्स आणि त्यावर मोबाईल नंबर लिहायचा होता आणि पासबुकची झेरॉक्स ही 2 कागदपत्रे आपल्याला तलाठी ऑफिसमध्ये जमा करायची होती आणि आपण ती जमा केली होती. आणि ही प्रोसेस आपण कशासाठी केली तर DBTसाठी केली. तर आता आपलं अकाउंट DBTसाठी लिंक झाले आहे की नाही हे आपल्याला अजून माहीत नाही. तर ते कसे बघणार, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की आपले बँक अकाउंट DBTला लिंक झाले आहे की नाही. तर ते कसे बघायचे, तर त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. ते तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलने बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला गुगलवर NPCI ही वेबसाईट सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर ही वेबसाईट तुमच्यासमोर येईल. या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल. त्याच्यानंतर थोडं स्क्रॉल करून तुम्हाला खाली यायचं आहे. तर बघा, तुम्हाला 1 नंबरचा जो ऑप्शन आहे कन्झ्युमर, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्याकडं अजून काही पर्याय दिसतील, जसे की UPI कंप्लेंट, ऑदर प्रोडक्ट कंप्लेंट, ATM लोकेटर. तर बघा, तसं सगळ्यात शेवट भारत आधार सीडिंग एनेबल हा ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अजून एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुमच्या डाव्या साईडला 4 लाईन दिसतील. त्या लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अजून काही ऑप्शन तुमच्यासमोर दिसतील, जसे की होम, आधार सीडिंग, सर्व्हिस स्टेटस, आधार मॅप स्टेटस. त्यापैकी तुम्हाला आधार मॅप स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार मॅप स्टेटस हे पेज ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एंटर युअर आधार. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्याच खाली जो तुम्हाला कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा खाली भरून घ्यायचा आहे. कॅप्चा भरून झाल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे. बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर खाली सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचा आधार नंबर दिसत आहे. त्याच्याच खाली तुम्ही बघा, त्याच्याच खाली मॅपिंग स्टेटस या ऑप्शनसमोर तुम्हाला एनेबल फॉर DBT हा ऑप्शन दिसत आहे. याचा अर्थ मित्रांनो, तुमची बँक DBT लिंक झालेली आहे. तर आता कोणत्या बँकेत तुमची DBT लिंक आहे, तर बघा सगळ्यात शेवट बँक नेम, त्याच्यासमोर तुम्ही बघू शकता तुमची बँक दिलेली असेल, म्हणजे तुमची DBT कोणत्या बँकेत झाली आहे ती बँक या ठिकाणी दिसणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तर बघा, मॅपिंग स्टेटसच्या शेजारी तुम्हाला एनेबल्ड फॉर DBT दिसत आहे. जर त्याच्याऐवजी डिॲक्टिव्ह असेल, डिजेबल असेल, याचा अर्थ एनेबल्डच्या ऐवजी डिॲक्टिव्ह असेल, याचा अर्थ तुमचं DBT ॲक्टिव्ह नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची बँक DBTसाठी एनेबल्ड आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या बघू शकता. जर मित्रांनो ही तीच बँक असेल ज्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये जमा केली होती, याचा अर्थ तुमचं DBT लिंक झालेलं आहे आणि तुमच्या पेन्शनचे पैसे हे लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. बाकी व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात अजून एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.